नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. पुण्यातील बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक एकटेच बाहेर पडले. ते नेहमीच्या पोलीस ताफा, सुरक्षा किंवा सरकारी वाहनाशिवाय रवाना झाले. या अचानक हालचालींमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपासून पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू होती. मात्र जागा वाटप आणि निवडणूक धोरणावर मतभेदाची ही चर्चा फिसकटली. यानंतर अजित पवार बारामती हॉस्टेलमधून एकटेच जिजाई निवासस्थानाकडे रवाना झाले. जिजाई निवासस्थानी त्यांनी खासदार अमोल कोल्हेसोबत जवळपास अर्धा तास बैठक केली. या अचानक हालचालींमुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युती होण्याच्या चर्चेला धक्का बसलाय. अजित पवार गटाने घड्याळ चिन्हावर उमेदवार लढवावे असं म्हटलं असताना शरद पवार गट तुतारी चिन्हावर ठाम असल्याने मतभेद निर्माण झालेत. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गटाने महाविकास आघाडीसोबत तातडीने बैठकींच्या माध्यमातून निवडणूक धोरण ठरवण्यास सुरुवात केली आहे. पुण्यातील युती फिसकळल्यामुळे पिंपरी चिंचवड, ठाणे आणि इतर शहरातील राजकीय समीकरणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजप युतीने जवळपास 210 जागांवर सहमती दर्शवली आहे. मात्र 17 जागांवर अजूनही तिढा कायम आहे. हा तिढा मिटवण्यासाठी महायुतीच्या उच्चपदस्थ नेत्यांमध्ये सतत बैठकांचं सत्र सुरू आहे. शुक्रवारी युतीची तिसरी बैठक एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी पार पडली. बैठकीत ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई तसेच मुंबईसाठी जागा वाटपावर चर्चा झाली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखा जवळ आल्यामुळे युतीने मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू केलं असून लवकर जागा फायनल करून जाहीर करण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला मोठा विजय मिळेल असा दावा आमदार शंकर जगताप यांनी केलाय. त्यांनी सांगितलं की 128 पैकी 125 जागा भाजप जिंकणार आहे. राहुल कलाटे यांच्या भाजप प्रवेशामुळे राष्ट्रवादीला धक्का बसला असून भाजपची ताकद वाढली आहे. मात्र उर्वरित 3 जागा कोण जिंकणार याबाबत त्यांनी काही सांगितलं नाही. ठाण्यात महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. भाजप आणि शिवसेना यांच्यातील चर्चा सुरू असल्या तरी अंतिम निर्णय घेता आलेला नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपने शिवसेनेला आज एका दिवसाची डेडलाईन दिली आहे. शिवसेनेकडून बैठकीसाठी अधिकृत आमंत्रण न आल्यास भाजप स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी करेल. काल रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तिसरी बैठक झाली, पण जागा वाटपावर तोडगा लागलेला नाही. समाजवादी पक्षाने मुंबई महापालिका निवडणुकांसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यादीत 21 उमेदवारांचा समावेश असून ती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या सूचनेनुसार जाहीर करण्यात आली आहे. नेते मेराज सिद्दीकी म्हणाले की पक्ष मुंबईतील सर्व वॉर्डमध्ये जोरदार निवडणूक लढवेल. उर्वरित वॉर्डमधील उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खासदार शाहू छत्रपती, गटनेते सतेज पाटील आणि माजी आमदारांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यादीत अनेक माजी नगरसेवकांचा समावेश आहे. पुण्यातील नाना पेठ येथील आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकर टोळीतील म्होरक्या बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. मात्र अर्ज दाखल करताना कोणतीही मिरवणूक, प्रचार यात्रा, भाषण किंवा घोषणाबाजी करू नये असे आदेश विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी दिले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरणं आता अधिक खर्चिक आणि गुंतागुंतीचं झालंय. इच्छुक उमेदवारांनी अर्ज स्वतः भरण्याऐवजी वकिलांच्या सेवांचा अवलंब करणं सुरू केलंय. कारण अर्ज 21 पानांचा असून त्यात एखादी चूक आल्यास अर्ज रद्द होऊ शकतो आणि त्यावर अपील करता येणार नाही. यासाठी इच्छुक उमेदवार वकिलांना 1 लाख रुपये देत आहेत. राजकीय वर्तुळात या रकमेवर चर्चा असली तरी उमेदवारांचा विश्वास आहे की उमेदवारी टिकवण्यासाठी हा खर्च अपरिहार्य आहे. परिणामी निवडणूक प्रक्रिया अधिक खर्चिक आणि धक्कादायक बनत असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. नागपूर महानगरपालिकेकडून मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदार जागृती मोहीम राबवण्यात येते. शहरातील 335 ठिकाणी जागरूकता फलक लावण्यात येणार असून यासाठी स्थळं निश्चित केली आहेत. भाऊ असेल तू खरा नागपुरी तर वोट करणं बहुत जरुरी, थांबणार नाही मतदान करणारच अशा नागपुरी शैलीतील संदेशाचे होर्डिंग्स बनवण्यात आलेत. बॅनर, स्टिकर, बॅचेस, जिंगल, बस स्टिकर्स आणि सेल्फी पॉइंट स्क्रीनद्वारे नागरिकांना मतदानासाठी प्रेरित केलं जात आहे. मुंबईच्या CSMT स्थानकावर AIचा गैरवापर उघडकीस आलाय. ChatGPTच्या मदतीने बनावट रेल्वे पास तयार करून प्रवास करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाला पकडण्यात आलंय. तिकीट तपासणी दरम्यान हा पास बनावट असल्याचं निष्पन्न झालं. आरोपी विरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रांचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी हा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटी येथून सकाळी 10:36 ते दुपारी 3:10 सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा स्थानकात धीम्या मार्गावर वळवण्यात येतील, तर ठाण्यापलीकडे जाणाऱ्या लोकल मुलुंड येथे पुन्हा जलद मार्गावर जातील. ठाणे येथून सकाळी 11:03 ते दुपारी 3:38 सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर धावतील. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं मध्य रेल्वेने आवाहन केलं आहे. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे टर्मिनस ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी मेगा ब्लॉक लागू करण्यात आलाय. कांदिवली ते बोरिवली दरम्यान पायाभूत सुविधा उभारणीसाठी हा ब्लॉक 20 डिसेंबर पासून 18 जानेवारी 2026 पर्यंत असेल. याच काळात 26 डिसेंबर रात्री 11 वाजल्यापासून कांदिवली ते दहिसर दरम्यान डाऊन जलद मार्गावर वेग मर्यादा लागू राहणार आहे. या ब्लॉकमुळे सुमारे 300 लोकल फेऱ्या रद्द होतील. काही सेवा फक्त बोरिवली किंवा अंधेरीऐवजी गोरेगाव पर्यंत धावतील. एकूण लोकल फेऱ्यांपैकी सुमारे 20% सेवा रद्द होणार असल्याने प्रवाशांना, विशेषतः नववर्षानिमित्त आणि पर्यटकांना मोठी गैरसोय होऊ शकते. डिसेंबर महिन्याच्या शेवटीही महाराष्ट्रात थंडी कायम असून नागरिकांना सकाळी आणि रात्री उशिरा गारवा जाणवतोय. दिवस वाढल्यावर सूर्यप्रकाशामुळे थोडी ऊब मिळत असली तरी पुढील काही दिवस हवामान असंच राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी पुढील 6 दिवस तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. कार्ला आई एकविरा देवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप येथील पुजारी गणेश देशमुख यांनी ट्रस्ट अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची अफरातफर, देवस्थानच्या गाड्यांचा वैयक्तिक आणि राजकीय वापर तसेच दानातील सोनं चांदीवर गैरव्यवहार केल्याचा आरोप केलाय. शिवाय VIP दर्शनासाठी बनावट पावत्या तयार करून रोखीने पैसे उकळल्याचा दावाही केलाय. ट्रस्ट अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून सध्या निवडणुका सुरू असल्यामुळे योग्य वेळी पुराव्यानिशी आपली भूमिका स्पष्ट करणं असल्याचं सांगितलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार असून उपाधी नाहीत. त्यामुळे ते कोणत्याही व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरणं कायद्याने चुकीचं आहे. एका याचिकेच्या शीर्षकात पद्मश्री शब्द वापरल्यावर न्यायालयाने आक्षेप घेतला. न्यायालयाने 1995 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा हवाला देत सांगितलं की हा निर्णय संविधानाच्या कलम 141 अंतर्गत सर्वांवर बंधनकारक आहे आणि भविष्यातील सर्व कायदेशीर कार्यवाही त्याचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून ई-केवायसी अनिवार्य करण्यात आलंय. ई-केवायसी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 अशी निश्चित करण्यात आली आहे. मात्र सध्या अनेक लाभार्थी महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. जर ठरलेल्या मुदतीत ई-केवायसी पूर्ण झाली नाही तर संबंधित महिलांचा या योजनेतील लाभ बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते. भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेला तिसऱ्या T20 मॅचमध्ये 8 विकेटनं पराभूत केलंय. तिसरी T20 मॅच तिरुअनंतपुरम येथे खेळवली गेली. या मॅचमध्ये भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेला 112 धावांवर रोखलं. भारताने हे आव्हान 14 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. 5 सामन्यांच्या मालिकेत भारताने 3-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे. शेफाली वर्मा हिने 42 बॉलमध्ये 79 धावांची वादळी खेळी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनात भाषणं किंवा भव्य विधी न ठेवता कामगार, माजी सैनिक, कलाकार आणि समुदाय सदस्यांना सन्मान देण्यात आला. गौतम अदानी आणि खेळाडू सितारे उपस्थित होते. उद्घाटन राष्ट्रध्वज आरोहणाने आणि वैयक्तिक स्वागताने पूर्ण झालं. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा वाढदिवस चाहत्यांसाठी मोठा उत्साहाचा दिवस ठरला. मुंबईच्या स्कायलाईनवर सलमानच्या चित्रपटातील विविध लूक दाखवणारी प्रकाश योजना पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावला. सलमान खानने 90च्या दशकापासून बॉलिवूडवर राज्य केलं असून 60व्या वर्षाचा झाल्यावरही त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. चाहत्यांची क्रेज अजूनही तशीच कायम आहे आणि ते भाईजानच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी.